1660 मध्ये पन्हाळा किल्ला चारी बाजूने घेरलेला होता. विजापूरचा सेनापती सिद्धी जवरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिलेला आणि आतमध्ये फसलेले ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आता या वेढ्यातून कसं सुटायचं तेव्हा राजे एक मोहीम आखतात, एक योजना आखतात. पण ती योजना कोणाच्या तरी जीवाशी खेळणारी होती. आता ही योजना साकार होण्यासाठी कोणतरी माणूस पाहिजे होता, जो हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा दिसणारा हवा होता. तेव्हा शिवा काशीत समोर येतो. तो न्हावी समाजाचा होता. राजे बोलतात शिवाशी अशी मोहीम आहे. शिवा राजांच्या एका शब्दावरती तयार होतो. पण ही मोहीम सोपी नव्हती. जीवाशी खेळणारी होती. पण शिवा तयार होतो. राजांचे वस्त्र घालतो. राजांची भवानी तलवार आपल्या कमरेला लावतो. रात्रीची वेळ असते आणि छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या मार्गाने बाहेर पडतात आणि शिवा काशीत सिद्धी जवळ समोर जातो. सिद्धी जवळला लगेच समजत नाही हे खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आहेत की नाही. पण थोड्या वेळाने त्याला समजून येतं. तेव्हा तो संतप्त होतो आणि शिपायांना आदेश देतो की याला मारून टाका. पण शिवा काशीतचा प्राण जातो. पण आपले राजे तिथून सुखरूप सुटतात आणि आपलं स्वराज्य हे धगधगत्यापणे जिवंत राहतं. पण शिवा काशीतचं बलिदान हे स्वराज्यासाठी खूप मोठं होतं. म्हणून म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा.